बाबा सिद्दीकींची हत्या करणारे आरोपी कुर्ल्यात राहत होते। कुर्ल्यातील पटेल चाळीत आरोपी वास्तव्यास होते। तिन्ही आरोपी पटेल चाळीत राहायचे। तर कुर्ल्यातील या पटेल चाळीतून आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। कृष्णा, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतो की राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या ज्या 3 आरोपींनी मिळून केली ते कुठे राहत होते याचा पत्ता आता लागलेला आहे। कुर्ल्यातील बीबीनगरच्या हद्दीमध्ये पोलीस पटेल चाळ हे आहे आणि इथे ज्या खोलीत ते राहायचे त्या खोलीच्या आसपास आपण पोहोचलेलो आहोत। आपण पाहतो की घर सध्या लॉक आहे, मात्र आतमध्ये या 3ही आरोपींचं वास्तव्य होतं। मागच्या काही दिवसापासून जवळपास 2 सप्टेंबर पासून आरोपी हे मुंबईमध्ये आलेले होते आणि आतमधली दृश्य आपण पाहतोय की कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही गाद्या पाहायला मिळत आहेत 2-3, आणि या 3 आरोपींचं वास्तव्य मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून याच परिसरामध्ये होतं आणि कुठल्याही पद्धतीची आतमधली सोय जी आहे ती फारशी उपलब्ध नाहीये। मात्र आरोपी फक्त राहण्याकरता या ठिकाणी होते। आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला। लोकांचं असं म्हणणं आहे की हे तिघेही जण रात्री उशिरा घरी यायचे आणि सकाळी लवकर जायचे, त्यामुळे आम्ही त्यांना फारसं कधी पाहिलेलं नाहीये, त्यांचे चेहरेही आम्हाला आठवत नाहीयेत। मात्र आतली दृश्य जर पाहिली तर ज्या गाद्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत, कपडे सुद्धा अस्ताव्यस्त पडलेले आहेत आणि आरोपींना घटनास्थळीच अटक झालेली होती, त्यामुळे आरोपी हे घरी सुद्धा परतलेले नाहीयेत। आतमध्ये आपण पाहतोय की अजून सुद्धा सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे। जेव्हा त्यांच्या अटकेची कारवाई झाली त्यावेळी पोलिसांनी जेव्हा त्यांचं वास्तव्य शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कुर्ल्याच्या याच पोलीस पटेल चाळमध्ये बीबीनगरच्या हद्दीमध्ये ते राहत होते असं समजलं होतं आणि त्यानंतर स्थानिक पोलीस सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। मागच्या 2 दिवसापासून पोलिसांच्या फेऱ्या या ठिकाणी सुरू आहेत आणि मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून या आरोपींचं वास्तव्य होतं। आतमध्ये आपण पाहतोय पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे बाटल्यांचा खच जो आहे तो पाण्याच्या बाटल्यांचा तो इथे पडल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाय आरोपींचे जे चप्पल इथे पडलेले आहेत ते चप्पल आरोपींच्या पायामध्ये जो जुहू बीचवरचा एक फोटो याच्यापूर्वी समोर आलेला होता त्यांच्या पायामध्ये हेच चप्पल पाहायला मिळत आहेत। त्यामुळे स्थानिकांना जरी इथलं वास्तव्य माहित नव्हतं तरी पोलिसांच्या रेकॉर्डनुसार आणि इथली घरातली परिस्थिती पाहता आरोपी याच रूममध्ये वास्तव्यास होते असं जे काही दृश्य आहे ते आता समोर येत आहेत। आणि आता आपण पाहतोय की या पटेल चाळीचे जर लोकेशन पाहिलं तर अगदी दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि मायकल स्कूलच्या अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती ही आतमध्ये पोलीस पटेल चाळ आहे। इथे अगदी मोजकी 3 ते 4 घर आहेत, त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा फारशी जी काही गर्दी आहे ती सुद्धा पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे याच घरामध्ये राहण्याचा जो काही निर्णय तो आरोपीने घेतलेला होता। काही दलालांच्या मार्फत त्यांना ही रूम मिळालेली होती, या दलालांची सुद्धा चौकशी करतात। आता आपण पाहतो की घराला कुलूप जे आहे ते पाहायला मिळतं आहे, आतमधली वीज सुद्धा सुरू आहे आणि कपडे आणि इतर साहित्य हे अस्ताव्यस्त पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। काही मिठाईचे बॉक्स सुद्धा या खिडकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे आरोपींच्या घराची ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। आतल्या बाजूला हेल्मेट सुद्धा पाहायला मिळते, त्यामुळे आरोपी 1.5 ते 2 महिन्यापासून राहून इथे याच घरामध्ये राहून बाबा सिद्दीकी आणि जिसान सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते, कट रचत होते आणि वारंवार रेकी करण्यासाठी याच घरातून ते बाहेर जात होते। बाबा सिद्दीकींचं घर असेल किंवा कार्यालय असेल, या कार्यालयाची ठिकाणांची सुद्धा रेकी वारंवार आरोपींच्या माध्यमातून केली जात होती आणि याच घरामध्ये आरोपींचं वास्तव्य होतं हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। काही स्थानिकांचं म्हणणं आहे की इथे काही तरुण जे आहेत ते राहत होते, काही प्रमाणामध्ये दिसायचे, मात्र फारसा तेवढा परिचय नव्हता, त्यांच्याशी बोलणं होत नव्हतं। मात्र आता या हत्ये प्रकरणामध्ये त्यांचं नाव किंवा त्यांचा सहभाग समोर आल्यानंतर आम्हाला सुद्धा धक्का बसलेला आहे। आपण पाहतो की पुढच्या बाजूला जर पाहिलं तर अगदी ही 4 घरं आहेत पटेल चाळीमधली आणि या 4 घरांच्या मध्ये असणारी ही खोली जी आहे ती नरेश नावाच्या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि त्यांच्या माध्यमातून या 3 तरुणांना इथे राहण्यासाठी जागा जी आहे ती उपलब्ध झालेली होती। मात्र ही जागा उपलब्ध होत असताना पोलीस व्हेरिफिकेशनची जी काही प्रक्रिया असते ती आरोपींच्या माध्यमातून पूर्ण झाली होती का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल ज्यावेळी 2 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळी एका आरोपीने आपलं वय हे 17 सांगितलं आणि ज्यावेळी पोलिसांनी त्याचं वय हे 17 नसून 19 आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोर्टाने आधार कार्डची मागणी केलेली होती। त्या आधार कार्डवरती रंजन कुमार असं प्रकारचं बनावट नाव जे आहे ते सापडलेलं होतं, त्यामुळे आरोपींनी आपलं व्हेरिफिकेशनसाठी काही डॉक्युमेंट्स दिलेले होते का याची चौकशी सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे। मात्र घराला कुलूप आहे आणि आतल्या बाजूची दृश्य आपण पाहिले की आरोपींचे कपडे सुद्धा अस्ताव्यस्त पडल्याचं पाहायला मिळतं आहे। अगदी साहित्य जसेच्या तसं आहे, कारण आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी त्या दिवशी घरातून बाहेर पडलेले होते। रात्री उशिरा म्हणजे 9:30 ते 9:15च्या दरम्यान हा हल्ला त्यांनी केलेला होता आणि गोळीबारात त्यांची हत्या झालेली होती। मात्र ते घरी परतले नव्हते कारण स्थानिक पोलिसांनी आणि लोकांनी जागीच त्यांना अटक केलेली होती। त्यामुळे आताची दृश्य आपण पाहतोय की घरातलं साहित्य जसाच्या तसं पडलेलं आहे। नक्कीच कृष्णा, कुर्ल्यातली ही दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद तुम्ही दिलेली आहे या सविस्तर माहितीसाठी।